एसटीच्या महिला प्रसाधन गृहांची आता झाडाझडती होणार आहे। परिवहन मंत्री स्वतः प्रसाधन गृहांना भेटी देणार आहे। खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिली। एसटी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता परिवहन विभाग अलर्ट मोडवरती आल्याचं दिसतंय। सुरक्षित आणि स्वच्छ प्रसाधन गृह उपलब्ध करण्याच्या परिवहन मंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत। प्रसाधन गृह उपलब्ध करण्याच्या परिवहन मंत्र्यांनी सूचना दिल्या तर अस्वच्छ आणि असुरक्षित जर आढळलं तर संबंधितांवर आता कठोर कारवाई देखील होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, एसटीच्या महिला प्रसाधन गृहांची आता झाडाझडती केली जाणार आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देतात। चेतन, निश्चित शुभम, एकंदरीतच स्वारगेट मधील जर आपण घटना पाहिली असेल आणि या दुर्दैवी घटनेनंतर आता परिवहन विभागाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश घेतलेले आहेत। असाच बिकट प्रश्न आहे तो सध्या एसटी महामंडळाच्या वेगवेगळ्या डेपोंमधील प्रसाधन गृहांच्या बाबतीत आहे। एसटीच्या महिला कर्मचारी असतील किंवा महिला प्रवासी असतील यांसाठी पुरेशा प्रमाणामध्ये प्रसाधन गृह उपलब्ध नाहीयेत। मात्र ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणीही अस्वच्छता असते। काही महिला प्रसाधन गृहांचा वापर पुरुष प्रवासी करतानाही पाहायला मिळतात आणि याचमुळे कुठेतरी एक असुरक्षित आणि अस्वच्छ वातावरण आहे ते प्रसाधन गृहांमध्ये पाहायला मिळतं। याची गंभीर दखल प्रताप सरनाईक यांनी घेतलेली आहे आणि लवकरच आज त्यांनी जी एकंदरीत महत्त्वाचा निर्णय घेतलेला, लवकरच काही डेपोंमध्ये सरप्राईज भेटी दिल्या जातील आणि या डेपोंमध्ये जर कुठल्याही एसटी महिला प्रवाशांच्या स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता दिसली किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची असुरक्षित भावना किंवा वातावरण निर्माण झालेलं दिसलं तर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता प्रताप सरनाईक नेमक्या कुठल्या डेपोंना भेट देतात आणि कुणावर कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।